रत्ना सारखी जताना केली ती रत्ना सारखी जताना केली माझा बापू रडतो मंडपा धरला लेक चालली नानाया हरवा चालली उडी आल्या कुठे मग एवढ्या लांब तुमच्यासाठी गाणं म्हणते मी कार्यक्रम सुरू करण्याची केली मी घाई लक्षपूर्वक आहे का कार्यक्रम करण्याची सुरू केली घाई पण अजून नवरी बाई नवरदेवाचं बक्षीस आलं नाही तरी सुद्धा खास आमच्या नवरी बाईसाठी हे गाणं आहे तुमच्या मम्मीने बक्षीस दिलंय 500 रुपये काही काळजी नाही आणि 5000 बक्षीस झाले नुसते आणि आमच्या नवरदेवाच्या मम्मी 100 कुठून सुट्टे आणले आणि कुठून नाही सुट्टे त्यांनी मस्त पैकी मला वाटतं ते माझ्यासाठी साठवून ठेवते काही पण तुम्हाला वाटतं का देणार नाही दिल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांना सुद्धा कारण त्यांनी सून नाही तर लेक आणलेली आहे नाही का आलं काय बक्षीस जिसमें है दम वो नहीं देगा बख्शिश कम हम भी किसी से कम नहीं साहब जी मॅडमचं म्हणणं आहे आणि ताई ढोरे मॅडम यांनी 1000 रुपये दिले ते म्हणले साहेबांची टेरिंग असेल तर लावा म्हणले 1000ला 2000 100 म्हणून त्यांनी उगाच टाइमपास केलता पण खरं बक्षीस तर आता दिलेलं आहे मॅडमचा मनपूर्वक आभार धन्यवाद खास मॅडम साठी आणि नवरीबाईसाठी चिमणी गाणं आहे ला 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 डॉक्टर असो वकील असो जेल असो पोलीस असो पंतप्रधान असू द्या पण तिची समजमच असते बरं का तिलाच माहित असतं घरामध्ये जगती कशी नाही का महिलांचा रंग घरातला वेगळा आणि बाहेरचा वेगळा असतं किती जरी दुःख आलं तरी हसून जिरवायची ताकद ते असेल तर माझ्या माता बहिणीमध्ये आहे म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे ती रत्ना सारखी जताना केली नवरीबाई लक्षपूर्वक काय ती रत्ना सारखी जताना केली ओ ताई नवरीबाईची मम्मी म्हणतात आव चिमणी माझी उडून गेली आव चिमणी माझी चिमणी माझी उडून गेली अहो चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली ती रत्ना सारखी जताना केली ती रत्ना सारखी जताना केली
करून द्यायचं. ती आई म्हणते, आई लेकीला म्हणते आणि लेक आईला काय म्हणते माहिती का? पहिला म्हणतं दारामध्ये सभा मंडप सजलेला आहे, पै पाहुण्यांची रांग लागलेली आहे आणि ती नवरीबाई आईला म्हणते, माझी आई रडते, माझी आई रडते ग, माझी आई रडते पदराला धरून, माझी आई रडते पदराला धरून, माझी ती आई रडती पदराला धरून. आणि काय म्हणते, माझी हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून, हरण चालली कळप सोडून. लेक चालली नांदाया, महिला म्हणा लक्षपूर्वक आहे का? लेक चालली नांदाया, येशी पातो राया बाया, लेक चालली नांदाया, येशी पातो राया बाया, आईची वेणी माया, लांब जातीला घालवाया. नाही का? मग ती आई त्या जावई बापूला काय म्हणते माहित आहे का दादा? जीव लावा पोरीला माझे जावई बुवा, जीव लावा पोरीला माझे जावई बुवा, जीव लावा पोरीला माझे जावई बुवा, जीव लावा पोरीला माझे जावई बुवा. जुन्या जमान्यामध्ये फोन नव्हते, मोबाईल नव्हते, पत्र होतं, त्या पत्राचं नाव होतं आंतरदेशी पत्र, है का नाही? म्हणून आई म्हणते, साहेब संभाळून जावे कागद निवार, संभाळून जावे कागद निवारे, जीव लावा पोरीला माझे जावई बुवा, जीव लावा पोरीला माझे जावई बुवा. जीव लावा पोरीला माझे जावई बुवा, जीव लावा पोरीला माझे जावई बुवा. चला लेकीचा विषय आला, काळी जाती धडा 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 उडतं बरं का? पहिला म्हणलं लेक कशी आहे? मी म्हणते माझी लेक सुंदर आहे, तुम्ही म्हणताय तुमची लेक सुंदर आहे, पण लेक सुंदरच आहे म्हणून म्हणायचं आहे. लेक लाडाची माझी दुनियेच्या वेगळी, लेक लाडाची माझी दुनियेच्या वेगळी, भारी गुणाची गुलाबाची ती पाकळी, भारी गुणाची गुलाबाची ती पाकळी, जपाची माझ्या पारा सात पडद्याच्या आड, जपाची माझ्या पारा सात पडद्याच्या
चिरवणी करते बापाला म्हणते माझा बाप रडतो माझा बाप रडतो माझा बाबा माझा बाप रडतो मंडपात धरून माझा बाप रडतो मंडपात धरून लेक चालली नांदाया बाप रडत चोरावानी बापाला धडा धडा रडत नसतं महिला मंडळ म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे लेक चालली नांदाया बाप रडत चोरावानी बाप रडत चोरावानी आश्रू ढाळीतो मोरावानी म्हणून पोरगी म्हणते माझा तो बाप रडतो मंडपा धरून आणि काय म्हणतो माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून हृदयामधलं काळीज चाललं सोडून चला वा प्यार वाला महिला मंडळ मी मगाशी सांगितलं मी शुद्ध शाकाहारी गाणे गाते हिंदी गाणे म्हणते पण शुद्ध शाकाहारी म्हणून हा बाप त्या लेकीला आशीर्वाद देत आहे की कसा बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले मैं की कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले महिला मंडळ बघा पुरुष बांधव महिला मंडळ आमचं खूप नाजूक काळजाचं आहे लगेच डोळ्याला पाणी येण्याचा काही विषय निघला म्हणजे मला माफ करा पुढच्या कडव्यामध्ये मला सांगा अहो ती बहीण आणि भाऊ एका कुशीमध्ये वाढलेले एकाच अंगणामध्ये खेळलेले एका घरामध्ये लहानचे मोठे झालेले आणि एका शाळेमध्ये शिकलेले मग त्या भावाला काय रडायला येत नाही का म्हणून हा भाऊ रडत आहे बहीण काय म्हणते माझा भाऊ रडतो माझा दादा रडतो माझा भाऊ रडतो माझा भाऊ रडतो गळ्यात पडून माझा भाऊ रडतो गळ्यात पडून माझा तो दादा रडतो गळ्यात पडून आणि काय म्हणतोस आहे माझी सोन्याची भावली मला चालली सोडून 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 या मास्तर वरापाची
बहिणीला सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी.
पाठवायचं तिथं कोण झोपलंय कोण झोपलंय कोण झोपलंय रडत रडत झोपलाय का झोपून रडताय कोण आहे नवरदेव आहे नवरदेव कसं करावं आणि जागरण गोंधळ कोणासाठी आहे साहेब बसलेत मॅडम बसल्या सर्व बसलेत बाई पाहुणे बसलेत नवरी बायांच्या रडरडू घायल झाल्या आणि तुम्ही खुशाल समोर यायला पाहिजे का नाही पाठवणीची गटकाली गंगा यमुना अश्रू ढाळे पाठवणीची गटकाली गंगा यमुना अश्रू ढाळे गहिवरला मंडप सारा गहिवरला मंडप सारा माया ही वेडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी या बात नेत्या महाराष्ट्राचे लाडके गायक आकाश दादा शिंदे शेवटच्या वळीमध्ये म्हणतात महिला मंडळ ज्या वेळेला मुलगी जन्माला येते त्यावेळेला मुलगाही जन्माला येतो दोघांच्या गाठी वरतीच बांधलेल्या असतात ज्याच्या नशिबामध्ये ती असते त्यालाच मिळते बर का म्हणून आकाश दादा शिंदे म्हणतात ज्याची होती